आता एबीपी माझा मी श्रुती कुलकर्णी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्यांचा वेगवान आढावा आजच्या 80 बातम्यांमधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्रीच पुण्यात दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यात शहांचं स्वागत। शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शहा रायगडावर जाणार। पुण्यातून अमित शहा आणि फडणवीस रायगडावर एकत्र जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही रायगडावर सोहळ्याला उपस्थित राहतील। शहा पुण्यात दाखल होताच काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेही पुण्यात दाखल। काल रात्री 1 वाजता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना खासदार सुनील तटकरेंच्या घरी जेवणाचं निमंत्रण। यावेळी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत काही चर्चा होणार का, पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष। रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच होणार। जिल्ह्यात सेनेचे आमदार जास्त असल्यानं आमदारांचा देखील कौल गोगावलेंनाच, कार्यकर्त्यांचा विश्वास। आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी। किल्ले रायगड सज्ज, राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचंही आयोजन। रायगड किल्ल्यावर जाणारा रोपवे गृहमंत्री अमित शहा येणार असले तरी देखील सुरूच राहणार। किल्ले रायगडावर येण्यासही शिवभक्तांना कोणतीही बंदी नाही, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अमित शहा आज रायगडावर येणार। यानिमित्त हिरकणीवाडीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। रायगडचा दौरा आटोपल्यावर अमित शहा मुंबईत येणार। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांसोबत बैठकीची शक्यता। त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर करणार मुक्काम। साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची बैठक, शरद पवार आणि अजित पवार बैठकीनिमित्त एकत्र येणार। साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इनोव्हेशन सेंटरला शरद पवार भेट देतील। सुधीर साळवींची ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती। विधानसभेत साळवींना तिकीट नाकारल्यानं नाराजीची चर्चा होती। लोकसभा आणि विधानसभेच्या कामांची दखल घेत साळवींना बढती मिळाली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भेटण्यासाठी गेलेल्या बच्चू कडूंना पोलिसांनी रस्त्यात अडवलं। पोलिसांनी प्रहारचा ताफा अडवल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानाबाहेर बच्चू कडूंसाठी या बच्चू कडूंची कोकाटेंशी फोनवर चर्चा। 17 तारखेला मुंबईत सविस्तर चर्चा करू, कोकाटेंचं कडूंना आश्वासन। कृषी मंत्री कोकाटेंसोबत 17 एप्रिलला होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास मंत्र्यांच्या गाडीची हवा काढणार, बच्चू कडूंचा इशारा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोंदियाच्या आमगाव देवरीत मशाल आंदोलन। विधानसभेचे आमदार संजय पुराम यांच्या घरासमोर मध्यरात्री प्रहार जनशक्तीकडून आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर साताऱ्यातील शिवतीर्थावर काल मध्यरात्री प्रहार संघटनेचं मशाल आंदोलन। पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांना जाग, मोटारसायकलवर येऊन मुलींची छेड काढणारा छत्रपती संभाजीनगरमधील आरोपी ताब्यात। गजानन गडदे असं आरोपीचं नाव आहे। आरोपी हिंगोलीचा असल्याची माहिती। देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह। हनुमान जयंतीनिमित्त हनुमानाचं जन्मस्थळ असलेल्या नाशिकच्या अंजनेरीमध्ये भाविकांची गर्दी। नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव सोहळा। हनुमानाचं जन्मस्थान म्हणून अंजनेरी पर्वताची ओळख आहे। पर्वतावर जाण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच मोठी गर्दी केली। बुलढाण्याच्या नांदुऱ्यातील 107 फुटी हनुमानाला पहाटे जलाभिषेक। हनुमान जयंतीनिमित्त सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। परभणी शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमानाचा जन्मोत्सव उत्साह। मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची गर्दी। परभणीतील मोठा मारुती मंदिरासह इतर ठिकाणीही महाप्रसादाचं आयोजन। हनुमान जयंतीनिमित्त राणा दाम्पत्याकडून अमरावतीत हनुमानगढी येथे हनुमानाला अभिषेक। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि हनुमान भक्त उपस्थित राहतील। गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील हनुमान मंदिरात पहाटे 5 वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। पहाटेच हनुमानाला दुग्धाभिषेक आणि पंचामृत स्नान।
अमरावतीत हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसनं काढली भव्य शोभायात्रा. हरियाणातील अघोरी पथक शोभायात्रेत सहभागी. राजकमल चौक येथे बजरंगबलीची करण्यात आली आरती आणि त्यानंतर हनुमान चालिसाचं पठण केलं. अयोध्येतील हनुमान गढी येथे उत्साहात हनुमान जयंती साजरी. जयंतीनिमित्त हनुमान गढी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. मध्य प्रदेशच्या जामसावळीतही भाविकांची गर्दी. हनुमान जयंतीनिमित्त काल रात्रीपासून भाविकांच्या रांगा. जामसावळी हनुमान मंदिरात भाविकांकडून अभिषेक आणि आरती करण्यात आली. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण. महाराजांच्या पुतळ्याचं 60% काम पूर्ण झाल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. भिवंडीतील काल्हेर परिसरात रात्रीच्या सुमारास एका कापड दुकानाला भीषण आग लागली. या आगीत कापडाचं संपूर्ण दुकान जळून खाक झालं. 2 तास चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. हनुमान जन्मोत्सवानिमित्त मध्यरात्री भंडाऱ्यात निघाली कलश यात्रा. जंगलव्याप्त पुयार गावात तरुणींनी भगवा ध्वज हातात घेत जय श्रीराम आणि पवनसुत हनुमानच्या घोषणा दिल्या. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण 3रा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार. अंतिम अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. सूत्रांची माहिती. 3ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करतील. दहशतवादी तहव्वूर राणा एनआयएच्या चौकशीला सहकार्य करत नसल्याची सूत्रांची माहिती. आजही एनआयए राणाची चौकशी सुरू ठेवणार असून सीसीटीव्ही समोर एनआयएचे एसपी आणि डीएसपी दर्जाचे अधिकारी त्याची चौकशी करतील. त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग केलं जाईल. तहव्वूर राणाला मुंबईतील एका चौकात किंवा 26/11चा हल्ला झाला तेथे फाशी द्यावी. आदित्य ठाकरे यांची मागणी. राणाला मुंबईत फाशी द्यावी, त्यामुळे लोकांना कळेल की आम्ही आतंकवाद्यांसोबत काय करतो. आदित्य यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येतील तेव्हा कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवायचे. नारायण राणेंच्या हॉटेल व्यावसायिकांना सूचना. टँकर चालकांचा संप सुरू असल्यानं पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप कायम. विहीर मालकांना पाठवलेल्या नोटिसांना महापालिकेकडून 15 जूनपर्यंत स्थगिती. त्यामुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशन काय निर्णय घेणार याकडे लक्ष. मुख्यमंत्र्यांनी टँकर असोसिएशनला तातडीनं भेटीची वेळ देऊन प्रश्न सोडवावा. 48 तासात पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर प्रत्येक वॉर्ड ऑफिस समोर शिवसेना आंदोलन करेल. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंचा इशारा. बहुजन विकास आघाडीकडून वसई विरार महापालिकेसमोर आक्रोश मोर्चा. पाणी टंचाईच्या प्रश्नासंबंधित अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मोर्चाचं आयोजन. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण 3 आरोपींना 21 एप्रिलला शिक्षा सुनावली जाईल. केस दाखल केल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी सहकार्य केलं नाही. बिद्रेंचे पती राजू गोरेंचा सुनावणी दरम्यान गंभीर आरोप. 6 लाखांचं बिल रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर यांचा एमजीएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सवाल. डेंग्यूच्या रुग्णावर उपचारासाठी रुग्णालयानं तब्बल 6 लाख रुपयांचं बिल दिलंय. ही क्लिप व्हायरल झाली आहे, परंतु एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. 10वी-12वी पुरवणी परीक्षेत नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी. राज्य मंडळाच्या सचिवांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी हा निर्णय. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागेल. झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा. त्यामुळे आता 50,000 झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला गती मिळेल. मुंबई वन कार्ड संदर्भात राज्य सरकार महिनाभरात निर्णय घेईल. लोकल, मेट्रो, मोनोबस, बेस्टसाठी एकच कार्ड येईल. रेल्वे मंत्र्यांनी मान्यता दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबईच्या बेस्ट बसमध्ये सूचना फलकावर अशुद्ध मराठीच्या विरोधात सुराज्य अभियानाकडून बेस्ट प्रशासनाला पत्र. अशुद्ध मराठी शब्द हटवून योग्य शब्द वापरण्यात यावेत याबाबत पत्र लिहून त्यांनी मागणी केली. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, संजय राठोड आज सोलापुरात एकाच मंचावर येणार. स्वातंत्र्य सेनानी चंद्राम गुरुजी यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी तिन्ही नेते एकाच मंचावर येतील. जळगाव जिल्ह्यातील कंडारीमध्ये आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध कामांचा लोकार्पण सोहळा. खानदेश करिअर महोत्सवाच्या निमित्तानं मंत्री दादा भुसे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धावती लोकल पकडणं अंबरनाथच्या एका प्रवाशाला महागात पडलं. लोकल पकडताना प्रवासी लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला.
प्रवासी गंभीर जखमी झालाय. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू. मांडवा ते गेटवे प्रवास करणाऱ्या अजंठाच्या बोटीत पाणी शिरल्यानं 150 प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र दुसऱ्या बोटीच्या मदतीने या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. अकोल्यातील तापमानात वाढ झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून शाळेच्या वेळापत्रकात बदल होणार. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे शाळांना आदेश. चंद्रपूर शहरातील ट्रॅफिक सिग्नल दररोज 3 तास बंद राहणार. वाढत्या उष्णतेमुळे वाहतूक विभागाने हा निर्णय घेतलाय. नागरिकांसह वाहतूक पोलिसांना काहीसा दिलासा मिळणार. गोंदियाच्या रतनारा मार्गावर दोन्ही हात सोडून दुचाकी स्वाराची स्टंटबाजी. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान यावर गोंदिया वाहतूक पोलीस कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित. मावळ तालुक्यातील आंध्रा धरण पाणलोट क्षेत्रात तरुणाची बाईक चालवत स्टंटबाजी. प्रशासनाचं अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वर्ध्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मशाल आंदोलन करत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. आमदारांच्या घराकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं. भंडाऱ्यात कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटनेचा मशाल मोर्चा. सत्ताधारी आमदार राजू कारेमोरे आणि नरेंद्र भोंडेकरांच्या घरासमोर घोषणाबाजी. वाशिममध्ये प्रहार कार्यकर्त्यांचं मशाल पेटवा आंदोलन. भाजप आमदार श्याम खोडे यांच्या घरासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन. लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मशाल आंदोलनाला निघालेल्या प्रहारच्या 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राजू शेट्टींनी दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे कैलास नागरे यांचं बलिदान झालंय. राजू शेट्टी यांचं वक्तव्य. नांदेड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन. वेतनासह निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या. आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांची मागणी. इंदापूरमध्ये यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेमध्ये राडा. भिगवणमध्ये होणाऱ्या यात्रेनिमित्त कमिटीच्या विशेष सभेत पोलिसांसमोरच गोंधळ. सभेदरम्यान ग्रामस्थांच्या 2 गटात हाणामारी झाली. धाराशिवमधील उमरगा येथे 2,53,000चा मुद्देमाल जप्त. यात 1 गावठी पिस्टल, 4 जिवंत काडतुसं, 6 कोयते आणि 1 सुरी असं घातक शस्त्र पोलिसांकडून जप्त. या प्रकरणी एका आरोपीला अटक. शिर्डी येथील 4 भिक्षुकांच्या मृत्यूनंतर भिक्षुकांचा प्रश्न ऐरणीवर. तर विसापूर येथील भिक्षेकरांना योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या आरोपांचं खंडन. आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात. राज्य सरकारच्या अनेक विभागांवर सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झालाय. महाराष्ट्र सायबर सेलच्या तपासात हा महत्त्वाचा निष्कर्ष पुढे आलाय. महाराष्ट्र पोलीस, DGIPR, ऊर्जा विभागाला सायबर हल्ल्याचा धोका आहे. MPSCलाही सायबर विभागाचा अहवालातून सतर्कतेचा इशारा मिळालाय. महाराष्ट्र सायबर विभागाची सरकारी विभागांसाठी मार्गदर्शक तत्व आता जारी करण्यात आली आहेत. सरकारी विभागांकडून सायबर सुरक्षेच्या उपाययोजनात हलगर्जीपणा करण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं. सायबर सुरक्षेबाबत हलगर्जीवर अहवालातून चिंता व्यक्त करण्यात आली. आणि बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूया. जळगावच्या चाळीसगाव शहरात भीषण आग लागली. नागोठोड परिसरातील मिरची बाजाराला आग लागली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील निताणे परिसरात भीषण आग. 10 एकर आंब्याची बाग जळून खाक. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. शेतकऱ्याचं जवळपास 25 ते 30 लाखांचं नुकसान. गडचिरोलीतील चंद्रपूर, चामोर्शी, धानोरा, आरमोरी या 4ही मार्गांच्या फुटपाथावरील अतिक्रमण हटवण्यात आलं. गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे यांच्या आदेशानुसार पालिकेची ही कारवाई. नाशिकच्या चांदवडमधील कालभैरव महाराज रथयात्रेला सुरुवात. यावेळी हिंदू मुस्लिम कुटुंबाकडून एकत्रितपणे रथाचं पूजन करण्यात येतं. रायगडच्या म्हसळा शहरातील धावीरदेव महाराज यात्रेला सुरुवात. यावेळी यात्रेत लेझिम नृत्य करून पालखीची भव्य शोभायात्रा निघाली. सोन्याच्या दरात 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे दर 95,996 रुपयांवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी चेन्नईमध्ये अण्णा द्रमुकसोबत युतीची घोषणा केली. 2026 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुका आहेत आणि AIADMKचे प्रमुख एडाप्पाडी
पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जातील. जागांचं वाटप चर्चेनंतर ठरवलं जाईल. ईडीला अधिकार आहेत तसे लोकांनाही आहेत, त्याचा विचार करा. सुप्रीम कोर्टाकडून ईडीची कानउघाडणी. राज्यघटनेच्या कलम 32 नुसार प्रत्येकाला घटनात्मक अधिकारांची हमी. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर गोंधळ. हवामान खराब झाल्यानं काल काही उड्डाणं वळवण्यात आली आणि काही फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे टर्मिनलच्या गेटवर मोठ्या संख्येनं प्रवाशांची गर्दी. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना हार्वर्ड विद्यापीठाकडून निमंत्रण. बिहारच्या यशोगाथेवर चर्चा करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठाकडून भारतीय विद्यार्थ्यांनी निमंत्रण पाठवले. आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात. वेळेवर उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांना गुरुवारी नोटीस बजावली आहे. डॉक्टर घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागवण्यात आलाय. पुणे येथील घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. गेल्या आठवड्यात एमएमसीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवून महिलेच्या उपचार प्रक्रियेत किती डॉक्टर सहभागी होते याची माहिती मागवली होती. त्यानंतर एमएमसीच्या नोटीसीला उत्तर देताना डॉक्टर घैसास या महिलेच्या उपचारात समाविष्ट असल्याचे सांगण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या प्रतिसादाच्या आधारे एमएमसीने डॉक्टर घैसास यांना नोटीस काढली आहे. रविवारपर्यंत डॉक्टर घैसास यांच्याकडून माहिती येणं अपेक्षित आहे. त्यानंतर मंगळवारी त्यांना सुनावणीसाठी एमएमसीच्या कार्यालयात बोलवण्यात येईल असं एमएमसीचे प्रशासक डॉक्टर विंकी रुघवानी यांनी सांगितलंय. आणि बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूया. टॅरिफबाबतच्या ट्रम्प यांच्या युटर्नचा शेअर बाजाराला दिलासा. दिवसाअखेर सेन्सेक्स 1310 अंकांनी वाढून 75,157 वर, तर निफ्टी 429 अंकांनी वाढून 22,828 वर. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात भव्य राम मंदिर बांधलं जात आहे. मंदिराचे प्रमुख पुजारी थारूराम आणि स्थानिक हिंदू समुदाय हे कार्य पूर्ण करतायत. यासाठी पुजाऱ्यांनी भारतातून गंगाजल आणल्याची माहिती. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला यमसदनी पाठवलं. 2 ते 3 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी वेढलं असून चकमक अद्याप सुरू आहे. अहमदाबादमधील खोखर सर्कल परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये आग लागली. लोकांनी खिडक्यांना लटकून आपले प्राण वाचवले. आगीच्या घटनेत 18 जणांना वाचवण्यात यश आलं. गुजरातच्या सुरत शहरातील वेसू परिसरात असलेल्या इमारतीला भीषण आग. क्षणार्धात अनेक मजले आगीच्या विळख्यात. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलानं मोठ्या शर्थीनं आगीवर नियंत्रण मिळवलं. आणि या बातम्यांसहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स. पिढ्या बदलतील पाईप नाही.